काल सिल्लोड मध्ये सचिन साठे म्हणाले मला समाचार घेणं आवश्यक आहे. सचिन साठे म्हणाले बाबासाहेब आंबेडकर जर असते तर महाराजांच्या डोक्यावर रटे दिले असते बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब म्हणले असते भडव्यांनो आपल्याला. सचिन साठेंना काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. पहिली बाब, बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस 60 वर्ष झालं त्यांचा सत्कार करण्यात आला तर बाबासाहेब आंबेडकर म्हणले मी धन्य वाटतो या महार जातीत जन्मलो, मला गर्व वाटतो या महार जातीत जन्मलो. अरे बाबासाहेबाला गर्व वाटत होता महार जातीत जन्मल्याचा. सचिन साठेंनी अभ्यास करावा. सचिन साठेंचं शिक्षण नाहीये एवढं. मला माहित आहे माझ्या बीडच्या बलबीम कॉलेजला चपराशाची नोकरी करीत होते ते. चपराशाची संस्था चालक त्यांना नोकरीला लावायला लागले. शिक्षणच त्यांचं एवढं होतं की त्यांना प्राध्यापकाची नोकरी नाही लागली, चपराशाची नोकरी लागली होती. आता चपराशाची नोकरी असणाऱ्या माणसाचं वाचन काय असेल माहित नाही. माझं स्वतःचं अण्णाभाऊ साठे यांच्यावरती पुस्तक आहे. 2020 ला लिहिलंय मी संशोधन करून. मी अण्णाभाऊ साठेवर पुस्तक लिहिले. मी दाव्यानं सांगतो अण्णाभाऊ साठेंना एकच मुलगा होता, त्याचं नाव होतं मधुकर. एकच. आणि त्या मधुकरला 4 मुली आहेत. मुली, नाती, नातू कुणीच नाही. 4 मुली आहेत, नातूच नाही. मग अण्णाभाऊ साठेंना नातूच नाही. हे कोण म्हणते आम्ही नातू 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 नातू? हे मधीच कोणते नातू आले? त्यांना नाती आहेत. त्यांना नाती आहेत. नातू कोण आहे? अण्णाभाऊ साठेंचे जे भाऊ आहे त्यांचं नाव होतं शंकरभाऊ साठे. आणि ते शंकरभाऊ साठेंचे नातू आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या लहान भावाचे नातू आहेत. अण्णाभाऊ साठेंचे नातू नाही. बरं तरी जरी म्हणलं चुलत नातू, चुलत जरी नातू जरी म्हटलं तरी मला सांगा तुम्ही 2024 ला भाजपचा प्रचार केला हे अण्णाभाऊ साठेंच्या विचारात बसतं का? शंकरभाऊ साठेंच्या विचारात बसतं का? अहो शंकरभाऊ साठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात काम करायचे. शंकरभाऊ साठेच्या साहित्यावर एमपी झाले, पीएचडी झाले. माझ्याकडे ते रिपोर्ट्स आहेत. शंकरभाऊ साठेंना प्रश्न विचारला तुम्ही आरपीआय मध्ये का काम करता? तर शंकरभाऊ साठेने उत्तर दिलं मरायच्या क्षणी माझा भाऊ म्हणजे अण्णाभाऊ मी भेटायला गेलो आणि अण्णाभाऊनी मला सांगितलं आपण आयुष्यभर कम्युनिस्टांसोबत काम केलं पण आता इथून पुढे आपल्याला आंबेडकर चळवळीत काम करायचंय. माझ्या भावाने मताना सांगितलं म्हणून मी आंबेडकर चळवळीत काम करतोय. पुरावा देऊ का? पुरावा आहे माझ्याकडे. प्राध्यापक गायकवाड, शरद गायकवाड यांचा एमफिलचा थिसेस वाचा. 1996 ला त्यांनी या विषयावर एमफिल केलंय. अरे ते रिपोर्ट माझ्याकडे आहेत. ते रिपोर्ट इंटरव्ह्यू माझ्याकडे आहे. त्यामुळं अण्णाभाऊंचे नातू सोडा. अरे शंकर भाऊचे तुम्ही नातू आहे. शंकर भाऊ आंबेडकर चळवळीत काम करत होते आणि तुम्ही भाजपचा प्रचार करायला लागला. कसे काय तुम्ही शंकर भाऊचे वैचारिक नातू नाही? जैविक नातं, बायोलॉजिकल नातं, वैचारिक नाही. ही विचारधारेची लढाई आहे. लक्षात घ्या. तुम्ही अशा खालच्या पातळीवर बोलू नका. तुम्हाला हे सोबत नाही. आमच्यातले काही लोक बोलालेत, आम्ही त्यांच्या विरोधात बोलाले. लॉंग मार्च मध्ये अजय भैया कुठे दिलं? लॉंग मार्च मध्ये एकाला तरी भाषण करायला संधी दिली का? जो मातंगांच्या विरोधात बोलत होता एकट्याही माणसाला आम्ही संधी दिली नाही भाषण करायला. स्टेजवर आलं तरी बोलू दिलं नाही का? आमची लढाई ऐक्याची आहे. महार मातंग ऐक्य टिकलं पाहिजे यासाठी लढाई आहे. आणि कुणी जर याच्यामध्ये फाटा काढत असेल कारण हे असं का करत आहे हे लक्षात घ्या. सचिन साठे भाजपचे माणसं आहेत, देवेंद्र फडणवीसचे माणसं आहेत. मित्रांनो, सिद्धार्थ शिंगारे यांचं हे भाषण मला अत्यंत महत्त्वाचं वाटलं. जे नेते द्वेष पसरवणारं भाषण करतात अशा क्लिपसुद्धा मी टाकू शकतो परंतु त्या टाकणार नाही. कारण माझी भूमिका ही वाद पेटवणारी नसून वाद शांत करणारी आहे. वाद हा मिटला पाहिजे. आणि सिद्धार्थ शिंगारे यांनी जे भाषण केलं हे वाद मिटवणारं भाषण आहे. लक्षात घ्या. स्वतः अण्णाभाऊ साठे यांच्यावर त्यांचा प्रचंड असा अभ्यास आहे हे त्यांच्या भाषणामधून दिसतं. आणि आपल्याला ही महामानवांची जी चौकट आहे तथागत गौतम बुद्धांपासून बळीराजापासून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत गाडगे महाराज, तुकाराम महाराज, ही जी चौकट आहे ही चौकट ही घडी आपल्याला मोडून द्यायची नाही. लक्षात घ्या. दोन्हीकडच्या वक्त्यांना सांगणं आहे तुम्ही आपापली बाजू ठामपणे लावून धरा.
मातंग समाजाने सुद्धा आपली बाजू अगदी ठामपणे लावून धरली पाहिजे. बौद्ध म्हणजेच पूर्वाश्रमीचे महार यांनी सुद्धा आपली जी बाजू आहे ती ठामपणे लावून धरली पाहिजे. म्हणजे जे आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने आहेत आणि विरोधामध्ये आहेत, दोघांनीही आपापली बाजू लावून धरा. परंतु त्यामध्ये कुठंही भाषणामध्ये बोलताना, सोशल मीडियावर लिहिताना, रील्स बनवताना कुठंही महामानवांचा, बाबासाहेब आंबेडकर यांचा, अण्णाभाऊ साठे यांचा, लहुजी वस्ताद साळवे यांचा कोणाचाही अपमान होणार नाही, अवमान होणार नाही, याची खबरदारी त्या वक्त्यांनी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं ही आपल्यासाठी ही चौकट महत्त्वाची आहे. एकतर आज संविधान देशामध्ये आहे, मनुस्मृती लागू झालेली आहे, अशा अनेक घटना घडत आहेत, तिथं न्याय भेटत नाही, मेनस्ट्रीम मीडिया आपल्या बाजूने नाही. लक्षात घ्या. आणि अशामध्ये आपण ठीक आहे, आपले जे हक्क अधिकार असतात, आरक्षणाची बाजू असेल, या बाबतीत लढणं हे दोनही गटाचं कर्तव्य आहे. परंतु तुम्ही लढताना, लक्षात ठेवा, लढताना संविधानिक मार्गाने एकमेकांविषयी अपशब्द न काढता, तुमचं भांडण सरकारसोबत आहे, तुम्ही सरकारला भांडा, सरकारला जाब विचारा, काय तुम्हाला अपशब्द बोलायचे ते सरकारला बोला. लक्षात घ्या. परंतु एकमेकांच्या केवळ महामानवच नव्हे तर एकमेकांच्या जातीचा उल्लेख करून सुद्धा बोलू नका. तुमचं भांडण, तुमची मागणी ही सरकारसोबत आहे, तर तुम्ही सरकारसोबत भांडा, बिनधास्तपणे भांडा, आणि सरकार ठरवील, आणि सरकार फायनली जे ठरवीन त्यावर सुद्धा, लक्षात ठेवा, त्यावर सुद्धा कोणाचीही हिंसक प्रतिक्रिया येता कामा नये. जे काही मिळवायचं ते आंदोलनाने मिळवा. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे, काल मी तुम्हाला तो मुद्दामून व्हिडिओ टाकला होता, परंतु तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही. फक्त 3000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. नितीन चंदन शिबे यांचा व्हिडिओ होता, खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता. वाटलं तर तुम्ही तो परत पहा, त्याची लिंक तुम्हाला परत डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी ही चौकट महत्त्वाची आहे. महामानवांचा विचार महत्त्वाचा आहे, जातीअंत महत्त्वाचा आहे, प्रबुद्ध भारत महत्त्वाचा आहे. यासाठी लढणं गरजेचं आहे. जे दलित अन्याय अत्याचार होत आहेत यावर संघटितपणे काम करणं गरजेचं आहे. ह्या आता कसं असतं, दोन भाऊ आहेत, शेताची वाटणी आहे, शेताचं भांडण आहे, बांधाचं भांडण आहे. ते भांडण तुम्ही शांतपणे मिटवा. त्यामध्ये महामानवांना, जातींना किंवा हिंसक वृत्तीला, हिंसक भाषणाला किंवा अशा चिथावणीखोर भाषणाला त्यामध्ये कसलंही स्थान देऊ नका. आणि सिद्धार्थ शिंगारे यांचं हे भाषण वाद मिटवणारं होतं. लक्षात घ्या. आणि संविधानिक पद्धतीने आपली मांडणी करणारं होतं, आपली मागणी ही संविधानिक पद्धतीने करणारं होतं. आणि अशा वक्त्यांनाच स्टेजवर स्थान द्या, जे महामानवांचा अपमान करणार नाहीत. महामानवाविषयी ज्यांना माहीत आहे, अभ्यास आहे, अशा वक्त्यांनाच स्टेजवर बोलण्याची संधी द्या. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम. जय अण्णाभाऊ.